हा संपूर्ण एचा लॉट्स मात्र आपण बघितलाय. अगदी न्यू गोल्डन पोस्त्री आणि श्रीदत्त भातान संघ त्यामधून पोस्त्री संघ जिंकला. त्यानंतर मंगलमूर्ती कालुंद्रे गावदेवी वडगर त्यामधून गावदेवी वडगर संघ जिंकला. तिसरी मॅच आपण बघितली सिद्धू इलेव्हन कैरे आणि सावरोली, त्यामध्ये कैरे संघ जिंकलाय. चौथी मॅच आरसीसी रिस आणि साई, त्यामध्ये साई संघ जिंकला होता. सुरुवातीचे 2 सामने जिंकत गावदेवी वडगर संघ पुढे गेलाय आणि त्यानंतर मग शेवटचे 2 सामने जिंकत सिद्धू इलेव्हन संघ अगदी क्वार्टर फायनल मध्ये मात्र दाखल झालाय. आणि मॅचला सुरुवात जय गावदेव क्रिकेट संघ टेंबरी आयोजित स्मृती चषकाची ही स्पर्धा आणि या स्पर्धेतील क्वार्टर फायनलच्या मॅचला मात्र सुरुवात होतीये. व्हेरी फर्स्ट बॉल 3, 2, 1 लेट्स प्ले अँड लेट्स गो. पहिलाच बॉल होता. बॅक टू दी बॉल खेळण्याचा प्रयत्न डीप मिड ऑफ कडे बॉल चालाय. कुंदन पाटील तिकडे आहेत. सिंगलचा प्रयत्न. एक धाव पहिल्या बॉलवरती मात्र कंप्लीट केली जाते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. गावदेवी वडगर संघ भिवंडी तालुका ठाणे जिल्ह्यातून या स्पर्धेसाठी दाखल झालाय आणि त्यांना वेळेचं महत्व माहिती आहे. 7 वाजता संघ इकडे मात्र दाखल झाला होता. त्यांचं ही विशेष कौतुक आम्ही करतोय. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप साठी कोणताच खेळाडू नव्हता. पंचाच्या 22चा इशारा येतोय. 22च्या स्वरूपात एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 2 बॉल नंतर 2 धावा फलकावरती. सलामीची जोडी अवी पाटील आणि दर्शन पाटील ओपनिंग ब्लास्टर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बॉलिंग मार्क वरती पंकज वेगवान बॉलर आहे. बॉल चांगला आहे. शरीराचा वेध घेतला. डिरेक्ट हिट. बॅकअप चांगला आहे. बॅकअप देण्यासाठी तिथे खेळाडू आलेत, त्यामुळे लेग बायच्या साहाय्याने एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 3 बॉल नंतर 3 धावा फलक्यावरती. पहिलं षटक पॉवर प्ले नंबर 1चं षटक आहे. 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या मात्र आपण बाहेर बघतोय. एक फिल्डर अगदी ऑन साइडला डीप मिड विकेट कडे, एक सरळ लॉंग ऑन कडे ठेवलाय. स्ट्राइक एंड वरती दर्शन चॉप केलंय बॉलला. चांगली गोलंदाजी, दर्जेदार बॉलिंगचं स्पेल पंकज होमलेच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. काय जबरदस्त गोलंदाजी बघतोय. फुल लेन्थचा बॉल वाईड यॉर्कर रिप्ले मध्ये आपण बघू शकताय. ओ अप्रतिम बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी. या गोलंदाजाला अगदी या गोलंदाजी करण्यासाठीच मात्र ओळखला जातोय. 4 बॉल आणि 4 धावा. शॉर्ट बॉल होता. बॅटची लिडिंग एज मागे चाललाय. शॉर्ट फाईन लेग सीमारेषा पलीकडे. पहिला दणदणी चौकार बॅटिंग करणाऱ्या गावदेवी वडगर टीम साठी. शेवटचा बॉल मात्र बाकी आहे. चांगला फटका बॅट्समन वी पाटीलच्या बॅटमधून आपण बघितला. धावसंख्या पोहोचली ती 8 या आकड्यावरती. 8 धावा फलक्यावरती. अंतिमचा बॉल. चांगली बॉलिंग पंकज नाथापर्यंत गेली आहे. ओ लाऊडली अपील झाली आहे. शरीराचा वेध घेणारा बॉल होता. शरीरावरती लागला. लेग बायचा निर्णय पंचांनी दिलाय. त्यामुळे शेवटच्या अंतिमच्या बॉलवरती एक सिंगल आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना गावदेवी वडगर टीमची धावसंख्या विदाउट विकेट 9 वरती पोहोचली आहे. सुरुवात आणि बॉलिंग मार्क वरती बॉलर प्रतीक मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला गोलंदाज. व्हेरिएशन करण्या सातत्यानं ओळख राहिली या गोलंदाजाची. सेकंड ओव्हर टाकण्यासाठी आलाय ओव्हर द विकेट. पहिला फुल टॉस होता. फिरून खेचलाय बॅकवर्ड स्कोअर लाईनच्या वरतून. 4 धावांसाठी पहिल्या बॉलवरती हा चौकार. आणि तिसऱ्या पंचांची मागणी इकडे केली जाते. बिमर चेक केला जाईल. ऑन स्क्रीन थर्ड अंपर चेक करतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
वाईट साठी एक रिव्ह्यू आहे, बिमर साठी एक, त्यामुळे बिमरचा रिव्ह्यू बॅटिंग करणाऱ्या टीमने गमावलाय. ओ चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, बॅकफुट वरती आले, पंच केला, बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या वरतून, बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार बॅट्समॅन अवी पाटीलच्या बॅटमधून. फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून या मॅच मध्ये आपण बघितले. पहिला चौकार पहिल्या ओव्हरमध्ये पंकजच्या गोलंदाजीवरती आला आणि आता बॅक टू बॅक 2 आले. चौकार हॅट्रिक वरती आहे. ओ फिंगर रोल केले, चांगली गोलंदाजी. मगाशी सांगितलंय व्हेरिएशन करण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातोय आणि तेच व्हेरिएशन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मात्र करावं लागेल. मोठे फटके ज्या वेळेला येत असतात चेतन, त्यामुळे मग गतीमध्ये परिवर्तन, एखादा बॉल थोडासा शॉर्ट, एखादा थोडासा यॉर्कर, असे बॉल अटेम्प्ट केले पाहिजेत. तेच करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज प्रतीक मोरे या गोलंदाजाला फिरवलाय बॉल, टप्पा पडला, बॉल थोडासा लेग ब्रेक आपण बघतोय, टप्पा पडल्यानंतर बाहेर वळतोय. आणखीन एक डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले. चांगली गोलंदाजी, चांगलं गुड कमबॅक प्रतीक मोरेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 17 धावसंख्या धावा फलक्यावरती. शेवटचे 2 बॉल या षटकातील मात्र बाकी आहेत. उडवण्याचा प्रयत्न होता, गॅप सिलेक्शन, गॅप मध्ये इथे फिल्डर पंकज त्याच्या अवाकेच्या बाहेर, बॉल जरा फरार, सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. Oh, 21-21, 21 धावा मात्र धावा फडक्यावरती. शेवटचा एक बॉल दुसऱ्या षटकातील बाकी आहे. या बॉलवरती देखील फिंगर रोल केले, हलक्या गतीनं बॉल टाकला, दुसरीचा कॉल, थ्रो थोडासा इकडे मात्र फंबल पाहायला मिळतोय. धावा किती कंप्लीट होतील आणि ही धाव थोडीशी महागडी ठरलेली आहे. फलंदाज बाद झालाय, परंतु पंच धावा किती आहेत? 3 धावा या बॉलवरती मिळतात. थोडासा खराब थ्रो फिल्डर राहुल राठोडला आपण बघतोय, त्याच्या माध्यमातून फेकण्यात आलाय. तर गरज नव्हती. सहज आणि सोप्यारित्या बॉलरकडे फेकण्याचा प्रयत्न, थोडासा बॉलरच्या डोक्यावरून फेकला आणि जिथे एक सिंगल होती तिथे 3 धावा मिळतात. 2 षटकाचा खेळ एंड झालाय आणि फलंदाजी करणारा गावदेवी वडगट संघ मात्र एक विकेट गमावल्यानंतर 24-24 या धावसंख्येवरती पोहोचलाय. चला तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज रॉयल पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती. रॉयल नाव आहे, नावाप्रमाणे गोलंदाजी मात्र करणं अपेक्षित आहे. धावसंख्या धावफलकावरती 24 झाली. 24. 12चा रन रेट सध्याच्या स्थितीला चालू ठेवलाय तो फलंदाजी करणाऱ्या वडगड टीमनं. अगदी पहिल्या इनिंगमध्ये जर 30+ धावा चेतन बनवल्या गेल्या तर वडगड टीमचा बॉलिंग अटॅक हा फार स्ट्रॉंग आहे आणि त्याच्या विपक्षात मग या षटकामध्ये कमी धावसंख्येचं षटक फेकावं लागेल गोलंदाज रॉयल पाटील या गोलंदाजाला. पहिलाच बॉल आहे, लेंथ खराब, आउटसाइड ऑफ स्टंप बॉल फेकण्याचा प्रयत्न होता परंतु अतिरिक्त बाहेर गेलाय. पंचांनी मात्र वाईटचा निर्णय दिलाय. पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्राची धाव. धावसंख्या 25. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यश पाटील. सावी पाटील आता स्ट्राईक एंड वरती आहे. विस्फोटक फलंदाज. चांगला बॉल होता, यॉर्करचा वापर केलाय. एक्स्ट्रा कव्हर कडे मात्र फटका एक्झिक्यूट केलाय. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्र रक्षण झालंय परंतु 2 धावा थांबवू शकत नाहीयेत. चित्त्याच्या चपलाईने 2 रन्स कंप्लीट होत आहेत आणि 2च्या मदतीने धावसंख्या मात्र 27. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा पहिल्या बॉल नंतर
रॉयल पाटील फिंगर रोल बॅकफुट व पंच वॉट अ शॉट क्लास 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 आणि क्लास डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार हा दमदार षटकार काय जबरदस्त फटका मात्र आपण बघितला 12 बॉल्स आणि 28 वरती बॅटिंग करतोय अवी पाटील हा फलंदाज आणि हा फटका खेळण्यासाठी चेतन मनगटी ताकदीचा भरपूर वापर फोरम स्ट्रॉंग पाहिजे ताकद पाहिजे चांगली गोलंदाजी परफेक्ट लेंथ रॉयल पाटीलची मात्र आपण बघतोय या पद्धतीनं गोलंदाजी करावी लागणार आहे थोडासा शॉर्ट बॉल मिळाला तर त्याच्यावरती पनिशमेंट ही जरूर मिळेल ओ चांगली गोलंदाजी गुडलेन स्पॉटला बॉल पडला टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज झालाय डॉट बॉलची सांगता धावसंख्या फलक्यावरती 33 जबरदस्त गोलंदाजी यॉर्करचा वापर क्रिकेट मधील सगळ्यात सुरक्षित बॉल इथे हाताळलाय तो गोलंदाज रॉयल पाटील आणि यासाठी हा गोलंदाज ओळखला जातोय एखादा चौकार एखादा षटकार त्याला ज्या वेळेला बसतो त्यानंतर मग त्याचं कमबॅक पाहणं हे फार महत्वाचं असतं ओव्हर द विकेट फिंगर रोल व्हेरिएशन टप्पा पडला बॉल बाहेर निघालाय काय जबरदस्त गोलंदाजी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकताय कशा पद्धतीनं बॉल डिलिव्हर झाला टप्पा पडला बॅटच्या समोरून यू टर्न घेतला बॉलनं आणि बाहेरच्या दिशेने वळण घेतो बॅक टू बॅक 3 डॉट बॉल गोलंदाज रॉयल पाटीलच्या माध्यमातून फेकण्यात आले शेवटचा बॉल आहे शॉट होता बॅकफुट पंच जणू काही ऍक्शन रिप्ले त्या शॉटची झलक शेवटच्या बॉल वरती इथे बॅट्समन अवी पाटीलला मात्र दाखवली आहे आणि शेवट गोड करणारा एंड मोमेंटला ठोकला हा चौकार 3 षटकाचा पहिल्या इनिंगचा फर्स्ट हाफचा खेळ मात्र संपलाय आणि बॅटिंग करणाऱ्या गावदेवी वडगड टीमने धावसंख्या मात्र बनवली आहे ती 37 जिंकण्यासाठी सिद्धू 11 कैरे टीमला 18 बॉल आणि 38 धावसंख्येची मात्र गरज
वरती अतुल असेल. व्यासपीठाच्या समोरील कृपया करून पब्लिक बाजूला व्हा. प्रेक्षकांना आम्ही विनंती करतोय. गेम प्लीज ऑन. 38 धावसंख्येचं लक्ष आहे आणि मी विनंती करेन विजय पाटील आपण शुभम म्हात्रे यांचा या ठिकाणी सन्मान करावा. शुभम म्हात्रे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. 38 धावसंख्येचं लक्ष असताना पहिल्या चेंडूवरती सिंगल या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात संत आणि सावध. ऑन स्ट्राईक बायकर मॅन रजत पाटील. ऑन साइडला फटका. सिंगल कंप्लीट केली. जीत पाटीलच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळण्यासाठी प्रभावशाली प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. मात्र ज्याच्यावरती पूर्ण विराम लावण्याचं काम जीत पाटील करतात. 2 चेंडूवरती सिंगल कंप्लीट केल्यात. भिवंडी विभागाचं नाव अगदी टेनिस आणि आंतरराष्ट्रीय दर्जावरती नेण्याचं काम या खेळाडूंनी केलं आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये अतुल पाटील. ऑन साइडला फटका. बॉल उडवला. हवाई सफर थांबवली. फलंदाज होतो या चेंडूवरती झेलबाद. दोन चेंडूचा खेळ 3 चेंडूचा या ठिकाणी खेळ संपला असावा. 2 चेंडूवरती सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न. या चेंडूवरती सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं होतं. चेंडूच्या मेरिटनुसार फटका एक्झिक्यूट केला जरूर. मात्र क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने यष्टीरक्षकांना सजवलंय ना त्या अनुषंगाची गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच की काय तिसऱ्या चेंडूवरती सफलतापूर्वक कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉलमध्ये 38ची गरज असताना 3 चेंडूवरती 2 ही धावसंख्या पाहायला मिळते. म्हणजे 15 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायच्यात त्या बॅटिंग करणाऱ्या सिद्धू 11 कैरे टीमला 36 या धावसंख्येची आवश्यकता. $36 रन्स ड्राईव्ह केला आहे. मिडॉनच्या दरम्यान थोडस फंबल. धाव घेऊ की नको घेऊ या दुधा मनस्थितीमध्ये दोन्ही फलंदाज. आणि निर्धाव चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या स्थिर आहे ती 2 या अंकांवरती. चांगला फटका. स्क्वेअर ऑफ द लाईन. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. 4 या धाव फलकासाठी. 4 धावसंख्येच्या मदतीनं 6 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. अतुल पाटीलची विकेट गेल्यानंतर कुंदन पाटीलच्या खांद्यावरती डाव सावरायचा आहे आणि त्या दिशेने आता मैदानाच्या आतमध्ये आपण प्रयत्न पाहत आहे. चांगला फटका. या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय. 38 धावसंख्येचा पाठलाग करताना एकूण धावसंख्या तुम्ही 6 या अंकांवरती पाहताय. 12 बॉल मध्ये आता बनवायच्यात. 16.000च्या सरासरीनं 32 धावसंख्येचं लक्ष यावेळेस सिद्धू 11 कैरे संघासमोर आहे. जय गावदेवी वडगर संघाच्या अगेन्स्ट खेळताना व्यासपीठाच्या समोरील कृपया करून प्रेक्षकांना आम्ही विनंती करतोय आपण बाजूला व्हावं. व्यासपीठाच्या समोर आम्ही प्रेक्षकांना विनंती करतोय आपण कृपया करून बाजूला व्हावं. 12 चेंडू रिक्वायर्ड बाय 16 परवरला 16 धावांची आवश्यकता असेल. 32 धावसंख्येचा या ठिकाणी पाठलाग करताना
प्रति षटक 16ची सरासरी राखायची आहे. आम्ही विनंती करतो आपण मैदानाच्या बाहेर जाऊन आपलं डिस्कशन करावं. गोलंदाजीच्या पटलावरती दर्शन पाटील, उंच सडपातळ बांधाचा हा खेळाडू. व्हेरिएशन आहे याच्या गोलंदाजीमध्ये, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, ऑफ टाइम यॉर्कर बॉल टाकले जातात आणि फलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठी थांबवलं जातं, हे विशेष करून पाहायला मिळतं. चांगला चेंडू, यॉर्कर बॉल, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट केली आणि लेग बायची ही धाव आपल्याला स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. 7 रन्स लॉस ऑफ 1 विकेट, एक गडी गमावल्यानंतर 7 ही धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. इथून तुम्हाला या षटकामध्ये धावा आणाव्याच लागतील, 15 ते 20 धावा कुटाव्याच लागतील, अन्यथा तिसऱ्या षटकामध्ये प्रेशर रिलीज होईल आणि त्यानंतर विकेटची पडझड. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये थांबवायचं असेल तर सिद्धू 11 कैरेज संघाच्या बायकरमॅन रजत पाटीलच्या साथीनं कुंदन पाटील या खेळाडूंना आक्रमण करावं लागेल. आक्रमण हेच बचाव, तंत्र सुद्धाचा वापर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. यावेळेस हवाई सफर, बॉल उडवला लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे, येईल हा दणदणीत षटकार. सहा धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 13 या अंकांवरती. शेवटचे 10 चेंडू आणि गरज येते आता 25 या धावसंख्येची. डाऊन द लेग साइड 55 हात समांतर केले, एक्स्ट्राचे 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. शेवटचे आता 10 चेंडू आणि गरज येते 24 या धावसंख्येची. चेंडू आणि धावांमध्ये अंतर कमी करण्यासाठी एखाद 2 मोठे फटके अपेक्षित आहेत सिद्धू 11 कैरे टीमला. यावेळेस कुंदन पाटीलचा बॅट मधून येतोय अजून एक तडाखेबंद दमदार षटकार. डीजे मिडल ऑर्डर मध्ये येणारा खेळाडू कसा असावा याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि 2 षटकार एका चौकाराच्या बरोबरीनं 16 या धावसंख्येचं योगदान आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 9 बॉल शिल्लक असतील आणि गरज आहे ती 18 धावसंख्येची. प्रति चेंडू दुहेरी धावसंख्येचे संकेत. ऑन साइडला फटका ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत, एकेरीपेक्षा फार काही नाही. शेवटचे आता 8 चेंडू आणि गरज येते 17 धावसंख्येची. आपण पाहतोय मैदानाच्या सोबताली अगदी स्नॅक्स पाहायला मिळतात, त्यापैकीच एक ठोंबरे स्नॅक्स. अगदी आपण पाहतोय ठोंबरे स्नॅक्सचा चौक विभागामध्ये देखील शॉप्स आहे, तिथे देखील आपण व्हिजिट करा आणि अगदी त्यांना भरभरून प्रोत्साहित करा. मात्र धावसंख्या पोहोचली आहे 21 या अंकांवरती. हलक्या हाताने बॅटला बाहेरच्या बाजूला बॉल ब्रश होतोय आणि एकेरी धावसंख्येला काही रोखू शकत नाही. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं 22 धावसंख्या धावफलकावरती जोडताना आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे या डावातील 7 बॉलचा खेळ शिल्लक असताना
एकूण 16 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. या चेंडूवरती कैरे टीम विचार करत असेल की मोठ्या फटक्याची आवश्यकता आम्हाला आहे आणि त्याच्या विपक्षात वडगर टीम करत असेल हा चेंडू विकेट किंवा डॉट येणं फार गरजेचं आहे. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवरती. हा चेंडू खराब डिलिव्हरी पाहायला मिळते. एस्ट्राडची डिलिव्हरी या ठिकाणी फेकली जाईल. धावसंख्या 1 अंकानं पुढे सरकली जाते. 22 धावा धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटची आता 7 चेंडू आणि गरज येते 15 धावसंख्येची. चांगल्या चेंडूची फेकी डाऊन द लेग साइड बॉल आणि त्यानंतर डाव्या एष्टीवरून जाणार हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या स्थिर 18 चेंडू आणि 38 धावसंख्येचा पाठलाग करताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहत आहे 11.05च्या सरासरीनं 1 विकेट गमावल्यानंतर 23 धावा ऑन स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. येणारे शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती 15 या धावसंख्येची. 15 ज्या ठिकाणी 12.05 ची सरासरी अपेक्षित होती 2 षटकानंतर ती सरासरी आपण पाहताय 11.05. थोडस अस्किंग रन रेट जो आहे ना तो वाढला जातो. थोडस प्रेशराईज रिलीज केलं जाईल ते सिद्धू 11 कैरे टीमवरती. मात्र ऑन स्ट्राईक वरती आपण पाहताय रजत पाटील ज्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. सिद्धू 11 कैरे टीमच्या समर्थकांना मात्र फार काही कमाल करता आली नाही आतापर्यंत मैदानावरती. वडगर टीमच्या विपक्षात खेळत असताना. बॉलिंग ट्रॅक वरती रोहित पाटील. पहिलाच बॉल हवाई सफर गॅप सिलेक्शन फटका क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगानं पोहोचतात. कम्मालीचं क्षेत्ररक्षण कम्मालीचा एफर्ट्स गुणवत्ता स्पष्ट करणारी क्षेत्ररक्षकाची भूमिका वडगर टीमच्या गोलंदाजांना यशस्वी करण्याच्या दिशेनं प्रयत्न करते. दुहेरी धावसंख्येचा बचावात्मक कार्य क्षेत्ररक्षकाने केलं म्हणजे कैरे टीमच्या वाट्याला दुहेरी धावसंख्या प्राप्त होतीये. येणारे शेवटचे 5 चेंडू आणि गरज आहे ती 13 धावसंख्येची. धावसंख्येला बचावलं जात आहे गोलंदाजाला यशस्वी केलं जाते म्हणजे विजयाच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला जाते. मात्र दबावाची चिन्ह मैदानाच्या आतमध्ये झळकली जात आहेत. पंचांनी हात समांतर केले. एक्स्ट्राची 1 धावसंख्या पुढे सरसावेल. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही विजयासाठी गरज आहेत 5 चेंडू शिल्लक असताना 12 या धावसंख्येचे. एक मोठा फटका चेंडू आणि धावांमध्ये अंतर कमी करेल आणि थोडस दबावामध्ये टाकलं जाईल का वडगर टीमच्या या खेळाडूंना. चांगला चेंडू आणि एकेरी धावसंख्या या ठिकाणी कंप्लीट केली जाते. चिकी सिंगल या ठिकाणी मिळवली जाते. एकेरी धावसंख्येच्या बरोबरीनं शेवटचे आता 4 चेंडू आणि गरज आहे 11 धावसंख्येची. प्रेशर रिलीज केलं जात आहे कधी वडगर टीम वरती तर कधी कैरे टीम वरती. तू अजून जिंकलेला नाही आणि मी अजून हरलेलो नाहीये. हाच क्रिकेटचा थरार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज रोहित पाटील सज्ज आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असावेत आणि गरज येते 11 धावसंख्येची. प्रेशर थोडस रिलीज झालंय ते वडगर टीम वरती. या बॉलला उडवलाय हवाई सफर डाऊन द ग्राउंड. चेंडू वरती मिळतील बिग 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 येतो या चेंडू वरती दमदार षटकार.
वेळ जाऊ द्या, संकटानेही सांगा थांबा, मी लढेन, माझ्यामध्ये ती क्षमता आहे. आणि ते सांगितलं. रजत पाटीलच्या सोबतीनं खेळत असताना कुंदन पाटीलच्या फटके बाजीमधून रजत पाटील शांत क्रिकेट खेळतोय. मात्र त्याच्या सोबत असताना रजत पाटीलची आक्रमकता, कुंदन पाटीलची आक्रमकता, 3 षटकार 1 चौकार 2 डॉट बॉल आणि एका चेंडूवरती सिंगल कंप्लीट करत असताना टीमच्या धावफलकावरती नेऊन ठेवलं. 38चा पाठलाग करत असताना 33 या धावसंख्येवरती झेल संपादित केले. स्कोअर कटचा फटका यावेळेस पाहायला मिळतोय. चेंडू पॉइंट मध्ये ढकलायचा होता. अतिरिक्त चेंडूची गती आणि त्यानंतर चेंडू सेकंड स्लिप मध्ये जात असताना फलंदाज होईल. गोल्डन विकेट बॅक टू द पॅव्हिलियन. विजयाचा अडसर होतोय बाजूला. कुंदन पाटील होईल या चेंडूवरती झेलबाद. शेवटचे 2 चेंडू आणि गरज आहेत 5 धावसंख्येची. निर्णायक क्षणाला सफलता मिळवून दिली जाते रोहित पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षकाचं कौतुक आता कर्णधार करताना पाहायला मिळतं. कारण क्षेत्ररक्षकाचीच कमाल यावेळेस गोलंदाजाला यशस्वी करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करते. शेवटचे 2 बॉल, गरज आहे 5 या धावसंख्येची. गॅप सिलेक्शन फटका एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली. नशिबाची साथ, काय पालट होतीये ही मॅच. येतो या चेंडूवरती चौकार. थँक्यू डीजे. शेवटचा 1 बॉल, गरज आहे 1 या धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवा. वडगर विपक्षा सिद्धू 11 कैरे हा विजय आयोजकांचा आपल्याला पाहायला मिळतोय. राजभाई पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 4,000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. प्रतीक मोरेने जर हा सामना विजयी झळकवला तर तब्बल 4,000चं कॅश प्राइज. एक चेंडू, गरज आहे बघा आता बोट उंच होताना पाहायला मिळते. जशी बोट उचलतील तसं प्राइज आता कैरे टीम साठी लागलं जाईल. शेवटचा 1 चेंडू आणि गरज आहे 1 धावसंख्येचे. प्रेशर असेल जरूर प्रतीक मोरे या खेळाडूवरती. शेवटचा 1 बॉल, गरज आहे 1 धावसंख्येची. या ठिकाणी आपण पाहतो कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि थोडस प्रेशर रिलीज होत आहे प्रतीक मोरेवरती. मॅच ज्यानं हरता हरता ही मॅच जिंकवली. 9 चेंडू आणि 23 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग रिप्रेझेंट करणारा कुंदन पाटील
डीजे